रात्रीचे ठीक 12 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजेचा कडकडाट सुरू होता. पुण्यातल्या एका शांत सोसायटीत 4 भिंतींच्या आड सुजाता एकटीच खिडकीबाहेर बघत बसली होती. डोळ्यात आसवे आणि मनात नवऱ्याची काळजी घेऊन. ती मोबाईलकडे सारखी बघत होती. सुजाता आणि आनंदच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. आनंद एका मोठ्या कंपनीत काम करायचा. कामाच्या व्यापाने आणि शहराच्या चकचकीत गर्दीत तो इतका हरवून गेला होता की त्याला घरच्या सुजाताची किंमत उरली नव्हती. सुजाता दिवसभर घरात एकटीच असायची. त्याचे आवडते जेवण बनवायची, त्याची वाट पाहायची. पण आनंदला घरी आला की फक्त चिडचिड करायचा. त्या दिवशी आनंद मित्रासोबत पार्टी करायला गेला होता. रात्रीचे 11 वाजले होते, तरी तो घरी आला नाही. सुजाताने त्याला पहिला फोन केला. आनंदने फोन उचलला नाही. मित्रांसमोर अपमान होऊ नये म्हणून तो ओरडला. "सारखी काय फोन करतेस? मी लहान बाळ आहे का? फोन ठेव आता, मी येतोय." आणि त्याने फोन कट केला. सुजाताने पुन्हा फोन केला नाही. पण 11:30च्या सुमारास बाहेर पाऊस खूप वाढला. अचानक सुजाताच्या छातीत जोरात कळ आली. तिचा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिचे हात-पाय थरथरू लागले. घरात ती एकटीच होती. तिने अत्यंत कष्टाने मोबाईल उचलला आणि आनंदला फोन लावला. आनंद त्यावेळी मित्रांसोबत हसत-खेळत गाडी चालवत होता. सुजाताचा फोन येताच तो वैतागला. त्याने विचार केला, ही सारखी कटकट करते, हिचा फोन उचलायचाच नाही. त्याने फोन कट केला आणि मोबाईल सायलेंट करून खिशात टाकला. सुजाताने एकामागोमाग एक 10 फोन केले, पण प्रत्येक वेळी फोन वाजून कट होत होता. सुजाताची तब्येत जास्त बिघडली. ती जमिनीवर कोसळली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने आनंदला एक छोटासा मेसेज टाईप केला आणि तिचा हात जमिनीवर विसावला. रात्री 12:30 वाजले. आनंद हसत-खेळत घरात आला. त्याने हॉलचा दिवा लावला. त्याला वाटले सुजाता नेहमीप्रमाणे रागावून झोपली असेल. पण जेव्हा तो बेडरूममध्ये गेला तेव्हा सुजाता जमिनीवर निपचित पडलेला होता. आनंद घाबरला. तो ओरडला, "सुजाता, सुजाता, उठ, काय झालं?" त्याने तिचा हात धरला तर तो बर्फासारखा थंड पडला होता. धावत पळत त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. पण डॉक्टरांनी तपासले आणि मान खाली घातली. डॉक्टर म्हणाले, "आय एम सॉरी. यांना अटॅक आला होता. जर अर्धा तास आधी यांना हॉस्पिटलमध्ये आणले असते तर त्यांचे प्राण वाचले असते." "यांनी कोणाला फोन केला नाही का?" आनंदच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने थरथरत्या हाताने स्वतःचा मोबाईल बाहेर काढला. खिशात 10 मिस कॉल होते आणि एक मेसेज होता. आनंदने तो मेसेज उघडला. सुजाताने शेवटच्या श्वासाला लिहिले होते, "अहो, माझ्या छातीत खूप दुखतंय. प्लीज फोन उचला ना. मला तुमची खूप भीती वाटतेय. मला माफ करा. मी पुन्हा तुम्हाला कधीच फोन करून त्रास देणार नाही. काळजी घ्या." ते शब्द वाचून आनंद रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये ढसढसा रडू लागला. नवऱ्याच्या एका चुकीने, एका फोन न उचलण्याच्या इगोमुळे एका निष्पाप बायकोचा शेवट झाला होता. पण आता रडून काय फायदा? सुजाता कधीच परत येणार नव्हती. मित्रांनो, काम, मित्र, पार्ट्या या सगळ्या गोष्टी आयुष्यात नंतरही मिळतील. पण घरी तुमची वाट पाहणारी जी व्यक्ती आहे ना, तिच्या प्रेमाची किंमत जिवंतपणी करा. कोणाचा फोन कधी शेवटचा ठरेल सांगता येत नाही. इगो बाजूला ठेवा आणि नाती जपा. गोष्ट जर मनाला भिडली असेल तर कमेंट्समध्ये नाती जपा नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.